मंगलवहिनी, ओ मंगलवहिनी, मंगलवहिनी, ओ मंगलवहिनी. मी मंगलवहिनीसने आवाज देतोय पण ही म्हातारी बाहेर यायची. मंगलवहिनी, मंगलवहिनी, हो मंगलवहिनी, मंगलवहिनी, हो मंगलवहिनी. काय काम आहे? अरे तू काय मंगलवहिनी आहेस का? नाही, तुझी बायको. अशीच पळून गेली. काय हो ना बाबाजी, हा काय झालं? चला चला, दिवाळी जवळ आली, उधारी द्यायची वेळ झाली. कधी देताय उधारी? अहो 4 महिन्याची उधारी बाकी आहे. तुम्ही पुढच्या महिन्यात करून करून पुढे पुढे चाललेत वहिनी. नामा भाऊजी, ही एकदम 4 महिन्याची कशी देणार? 3 महिन्याची द्या. बरं 2 महिन्याची. बरं 1 महिन्याची. बरं जाऊन त्याला तेवढं द्या. नामा भाऊजी, आम्हाला काय नगं वाटतंय का उधारी द्यायला? पण तुम्हाला तर माहितीच आहे, डिंपीच्या लग्नासाठी एवढा खर्च केला, ती बी मोडलं. आणि आता विजय भाऊजीसनी पोलिसांनी पकडून नेले. त्यामुळे या महिन्याचा पगार जाऊ दे. नोकरी राहिली तरी लय आहे. हे बघा वहिनी, ते समजा मला माहित आहे, पण मला पण माझा मॉल चालवायचा की नाही. हा, आता तुम्ही अशा उधाऱ्या ठेवल्यानंतर मला माझा मॉल बंद करावा लागेल. डिंपे, तुझ्याकडे आहेत का ग पैसे? माझ्याकडून कुठून येणार ग मम्मी पैसा? अगं डॉक्टरांकडे काम करते, त्याचं दिलं असतील की वाईच काय तर? अगं नाही दिलं मम्मी. वहिनी ते काय ते तुम्ही बघा, पण मी आज पैसे घेतल्या बिगर जाणार नाही म्हणजे जाणार नाही. कोण आहे का? नामे आलाय वाटतं. अगं आजे, नामदादा असं म्हणतात, किती आलेत ते सांगू नको. कारण मी काय तुला कापून खाती वैर लगा बायको गतात आहेस की? देणं ना घेणं फुकटचं खंदील लावून येणं. बायको आली का रे परत? काढलास का तिचा विषय? तुझी बायको काय मोठी नटी लागून गेली वय तिचा विषय काढायला? नाका पावतूर पदुरन इशी पावतूर नजर तुझ्या बायकोची. मला काय करायचंय तिचा विषय काढून? तू अशीच म्हणते आणि सारखा तिचाच विषय काढते. मंगलवहिनी, मी जातो, तेवढं बघा. टोन्या, सोन्या नाही, उधारीचं बघा. काय काय चाललंय? तुझ्याकडे बघतीच आता बघ चांगले. आता कुठून आणायचं एवढं पैसे? तू इथे काय करतेस? अरे तू बोलत का नाहीयेस? कोण आहात तुम्ही? हे बघा, परत माझा पाठलाग केला ना तर ओरडून माणसं गोळा करेन ना मी. तू मला ओळखलं नाही वाटतं. डॉक्टर तुम्ही? सॉरी ते हेल्मेटमुळे मी. हरकत नाही, चूक माझीच आहे. माझ्या लक्षातच आलं नाही मी हेल्मेट घातलंय. तुझ्या हातात पिशव्या? चल मी तुला घरी सोडतो. नाही नको डॉक्टर, जाईन मी. मला माहितीये तू जाणारच घरी, पण मी पण तिकडेच निघालोय. जाताना सोडतो तुला. तुम्हाला उगीच त्रास? तू नाही म्हणालीस तर मला वाईट वाटेल आणि मग मला त्रास होईल. मी तिकडेच चाललोय, सोडतो तुला तिकडे. हो. डॉक्टर
बरं झालं तुम्ही भेटलात. ही वकील साहेब ते इन्स्पेक्टर साहेबांनी पाठवले ह्यासनी. तुमची भेट घालून द्यायला म्हणून दवाखान्यातच निघलो तू, पण तुम्ही इथेच भेटलात. चला की संकटच जाऊ. डॉक्टर तुम्ही जा, तुमचं काम महत्वाचं आहे. मी जाईन. तू बस, मी तुला सोडतो. बजा, त्यांना क्लिनिक मध्ये घेऊन जा, मी आलोच. तुम्ही कुठे निघालाय का? म्हणजे वकील साहेबांना घेऊन तुमच्या संगतीकडेच येतो. म्हणजे कसं आहे, वेळ नको ना वाया घालवायला आपण. बजा, तुला एकदा सांगितलेलं कळतं ना, क्लिनिक मध्ये घेऊन जा. अरे मी एका पेशंटला तपासायला चाललोय, तिकडे तू कसं काय येणार आहेस? तुझा मी आलोच. बर डॉक्टर, पण तुम्ही लवकर या बरं का. येऊ का? मंगल, मंगल पाणी आण ग. हा अव पगाराचं काय झालं? अव म्या काय विचारतेय, पगाराचं काय झालं? पगार व्हायला पुढचा हप्ता होईल असं म्हणते ती. तो तरी होईल का नाही कुणास ठाऊक. आता तवर काय करायचं व, आणि घर कसं भागवायचं? मंगल, विजय भाऊनी लग्नासाठी पैसे दिले होते, त्यातलं काही शिल्लक आहेत का? कसं राहत्याला व, लग्नाच्या तयारीतच खर्च झालं, आणि आता लगीन नाही झालं म्हणून लोक काय त्यांचं पैसे घ्यायचं राहतात वय? नामाभाऊ पण आले होते त्यांची उधारी मागाया. अरे देवा, आता काय झालं? हे बघ. अबो पतपेढीने वाड्यावर जप्ती आणायला वकील पाठवलाय का काय? हवा तर वाड्यावर जप्ती आणल्यावर कुठं जायचं आपण? काय? कोण माझ्या वाड्यावर जप्ती आणताय? नुसतं ह्या वाड्याकडे वर नजर करून बघितलं ना तरी त्याचा डोळं काढीन, त्याच्या नरडीचा घोट घेईल, त्याच्या पालखीचा धूर निघाला त्याच्या. आत्या हळू बोला, वकील साहेब ऐकतेली. मग ऐकू दे की, मी काय भीती वय? त्याचा मुडदा बशिवला त्याचा, त्याला उठला फोड, त्याची लाकडे गेली मसनात, त्याला घातला डाबऱ्यात नेऊन. तुझी ह्या वाड्यात यायची हिंमत झालीच कशी? हो, आजीना नीट समजून सांगा, वकील आहे मी. आई तोंड बंद कर ना तुझं, डोकं आपटून जीव देईन मी. आपण तुला येतच काय दुसरं? हे बघा वकील साहेब, काय दिवसाची मुदत द्या. विजय भाऊला येऊ दे जेलमधनं बाहेर, आम्ही बोलतो त्यांच्याशी. नाहीतर एक काम करा, आम्हालाच घेऊन चला त्यांच्याकडं. अशी तुम्ही एकदम जप्ती आणल्यावर आम्ही आमच्या पोरा बाळांना घेऊन कुठं जाणार सांगा बघ. काय बोलताय मंगलवहिनी तुम्ही? ही वकील साहेब काय वाड्या जप्ती करायला आलं? मी तर बाहेर फोनवर बोली बतोर तुम्ही पाक गोंधळ घालून ठेवलाय. काय झालं? डॉक्टरांना भेटायला आले तो वकील साहेब. आणि मग आधी सांगायला काय त्याची जीभ झडली होती वय? माझा इथं वरडून वरडून घसा सुकला. आता बादलीवर पाणी प्यायला लागेल मला. या आजी अशा शिव्या का देतात मला? मी केस करेल ना यांच्यावर. हो वकील साहेब, तुम्ही नका ना दिला होता म्हातारीच्या. अहो ती डोक्यावर पडलेली आहे. तुम्ही दवाखान्यात बसा, डॉक्टर येतील एवढं. चला या या या. डॉक्टर इथे आतमध्ये. इकडे? हो बस बस बस. कुठे इथे राहतेस का? हो इथेच आतमध्ये. थँक्यू सो मच. हे, अरे बापरे, केवढ्या जड पिशव्यात या घेऊन एवढ्या लांब कशी आली असतीस? हो सवय आहे मला. मग सवय मोड आता. तुझ्यासारख्या सुंदर नाजूक मुलीने अशा जड पिशव्या घेऊन चालणं बरं दिसतं का? त्यामुळे इथून पुढे बाजाराला जाताना मला बिंदास फोन कर, मी तुला न्यायला सोडता येईन. मी पण काय मूर्ख आहे, तुला माझा नंबर दिलाच नाही आणि फोन करायला सांगतोय. मोबाईल दे तुझा. थांब, सोड, मी धरतो, सोड.
नंबर सेव्ह केलाय. चल येऊ मी. डॉक्टर आता इथपर्यंत आलात तर घरी या ना. नाही आत्ता नको. आत्ता मला खरंच घाई आहे. मी नंतर केव्हा तरी येईन. चहा घेऊन जाल पटकन. आवडलं असतं मला, पण मला क्लिनिकला जायचंय. आता काय घर माहीत पडलंय, येतच जाईन मी. येऊ. ठीक आहे. आणि सुंदर दिसतेस. हे सौंदर्य असंच जप. बाय. हो कधी येणार तुमचे डॉक्टर साहेब? अहो येतील हो, येतील इतक्यात. अहो मागच्या काही मिनिटात साधारण 10 वेळा तुम्ही हेच म्हणाला असाल. अहो मला कोर्टात पोहोचायचंय, तिकडची कामं थांबली आहेत माझी. हो वकील साहेब, ही डॉक्टर आहेत का नाही, ही लय मोठे डॉक्टर आहेत. त्यात एखादं असं सिरियस पेशंट गावला का नाही, घरी जाऊन तपासतात. त्यामुळं जरा असा उशीर होत असेल. हे सर्टिफिकेट ह्या सगळ्या डिग्री आहेत का नाही, आमच्या डॉक्टरांच्या आहेत. तुम्हाला यात काहीतरी. सॉरी वकील साहेब, मला जरा उशीर झाला. सॉरी. बोलत आपण. विजय भावना जामीन मिळू शकतो, पण केस मात्र किती दिवस चालेल ह्याची काही कल्पना देता येणार नाही. अहो आधी जामीन तर मिळू द्या, केस तर नंतर बघू. ठीक आहे, जामीनदार म्हणून मला ह्यावर तुमचे काही सह्या लागतील. माझी खरंच काही हरकत नाहीये, पण मला जामीन राहता येणार नाही. म्हणजे मी इन्स्पेक्टर साहेबांशी तसं बोललं. तुम्ही एक काम करा, बजेटची सही घ्या, तो राहील जामीन. अहो तुम्ही डॉक्टर आहात आणि एखादी प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा आरोपीची जबाबदारी घेते तर त्याला जामीन लवकर मंजूर होतो. डॉक्टर हे म्हणतात तसं काय असेल तर वाईस बघा की जरा. बजा, अरे मला पेशंटसाठी संपूर्ण आयुष्य द्यायचंय. त्यांना बरं होण्यासाठी मला परदेशात शिक्षण घ्यायला जायचंय. आता तूच सांग, हजारो पेशंटच्या जीवाशी खेळू का मी? मिस्टर विजय माझ्यासाठीही महत्वाचे आहेत, म्हणून तर धडपड करतो मी एवढी. तू जर खरंच नसतास ना तर मी हे सगळं सोडून जामीन राहिलो असतो. हाय का डॉक्टर साहेब? अहो हे काय मला माहित नाही का? वकील साहेब तुम्ही माझी जामीन घ्या. तुम्ही आता म्हणला का नाही, कुठली व्यक्ती ती? अहो प्रतिष्ठित. हा मी पण तसाच आहे. गावातली सगळी ओळखतात मला. कारखान्यात मी कुस्त्या पण केल्या आता. वकील साहेब, आता तरी आपल्याकडे बजा सोडून दुसरा कोणीच जामीनदार नाहीये, त्यामुळे तुम्ही त्याच्या सह्या घेऊन टाका. ठीक आहे, करायचे सर. ठीक आहे डॉक्टर साहेब, माझी फीस देणार. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देणार. फक्त मिस्टर विजयला लवकरात लवकर जामीन मिळू द्या. बजा, यानं लवकरात लवकर सोडून ये. कोर्टात जायला उशीर होत असेल. वय डॉक्टर साहेब, चला. येतो डॉक्टर साहेब. अपर्णाचा नंबर तर मिळालाय. मेसेज करू की नको? करतोच. काय करताय डॉक्टर? हे काय नाही. आता तर बघितलं की मोबाईल मध्ये काहीतरी करताय म्हणून. आणि आजकाल तर तुम्ही मला लय काय काय करताना दिसता. दुपारी कोणाला गाडीवर घेऊन गेला होता? तुला काय करायचंय? मी बघितलं तुम्हाला डॉक्टर. अपर्णा ताईला घेऊन गेला होता ना? मी तिला घेऊन गेलो नव्हतो, तीच माझ्यासोबत आली होती. तिच्या हातात सामानाच्या जड पिशव्या होत्या. तीच मला म्हणाली घरी सोडाल का. आणि तुम्ही नाही म्हणलं ना सर. माहितीये मला डॉक्टर. तुझं काम झालं असेल तर तू इथून जाऊ शकतेस. नाही झालं का? आज तो वकील कशाला आला होता? मला तर काय तुमचं कळतच नाहीये डॉक्टर. एका साईडला तुम्ही विजय भावातने अडकवता पण, आणि दुसऱ्या साईडने त्यांना परत बाहेर पण काढताय. मला तर काहीच कळत नाही तुमचं. तू मेंदूला ताण कशाला देतेस? मी जेवढं सांगतोय तेवढंच कर.
उगाच माझ्या भानगडीत पडत नको जाऊस. असं कसं? आता एकमेकांसोबत काम करतोय म्हटल्यावर एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना माहिती पाहिजे ना. आता समजा तुम्ही लपवलेलं दागिनं उद्या विजय भावासनी घावलं तर नुकसान तुमचंच आहे ना. तुम्हीच अडकल त्यात. म्हणून मी लपवलं होतं. म्हटलं सगळं वातावरण निवळलं की ठरवता येईल त्याचं काय करायचं. हे बघे, तू काही ठरवायचं नाही. जे काही करायचं मी करेन. मी स्वतःची काळजी घेईन. तुम्ही नाही ना घेत म्हणून सांगत्या. ही गाव आहे, इथं उघड उघड केलं ना सगळं लोकांच्या डोळ्यावर येतं आणि मग होती चर्चेला सुरुवात. म्हणून सांगत्या काळजी घ्या. म्हणजे तुमच्या दोघांना गाडीवरनं जाताना मी नाही, माझ्या मैत्रिणीनं बघितलं होतं आणि तिनं लगेच मला फोन केला आणि विषय सगळ्याला सुरुवात केली. तिने जसं बघितलं तसं गावातल्या बाकीच्या लोकांनी पण बघितलं असेल ना तुम्हाला. नाही, मी म्हणजे फक्त तुम्हाला सांगायचं काम केलंय, बाकी तुम्ही ठरवा. शपथ, मी तो बोली गई. तुम्हाला तर सगळी माहितीच आहे ना. तुम्ही सगळी काळजी घेता. सॉरी डॉक्टर, तुमचा उगाच वेळ वाया घालवला मी. बर, येऊ का मी? येते हा. गुड मॉर्निंग डॉक्टर. हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल चहा. कोणी बनवलंय? मम्मी ना. का? काय झालं? काय नाही, असंच. मी बनवलाय. तुम्हाला भ्या वाटतंय ना? तुमच्या चहामध्ये इश टाकून तुम्हाला मारते का काय? डॉक्टर, गाडी घेऊन तुम्ही कुठे जाणार आहे का? नाही. का रे, काय झालंय? गाडीत चावी द्या मला जरा, अर्जंट आहे. एवढं टेन्शन मध्ये बजा, काय झालंय का? सांगतो तुम्हाला आल्यावर. आता ती चावी द्या. अरे पण झालंय तरी काय? आज आहे का नाही, तो पीडित माणसांचा कार्यक्रमच लावणार आहे मी. खटकाच मिटवतो एका डोक्यातच. बजा झालंय काय पण नक्की? विजय भाऊला त्यांनी अध्यक्ष पदावरून खाली केलंय. आज सोडत नसतोय मी त्यासनी. बजा, अरे बज मिस्टर विजयला अध्यक्ष पदावरून काढलंय म्हणजे फार मोठं नुकसान होणार त्यांचं. ते तर होणारच होतं. एक बार कोई जेल में गया तो उसकी इस गाव में कोई इज्जत नहीं रहती. सगळे वाईट टाकतात, सगळे संशयाने बघतात त्याच्याकडं. म्हणून सांगते काळजी घ्या स्वतःची. उद्या जर चुकून तुम्ही जेलमध्ये गेला तर बघा सत्य की नाही. बोला साहेब. आम्हाला एका बाईची डेड बॉडी सापडली आहे आणि आम्हाला असं संशय आहे की ती बॉडी रेशमाचीच आहे. तुम्ही जरा येऊ शकता का? हो, ठीक आहे. काय झालं डॉक्टर? असं रागानं का बघताय? रेशमाची डेड बॉडी सापडलीये. क्या?